आहेत. तुम्ही ओबीसीच्या लढ्यासाठी झटतात, मात्र बबन तायवाडेने एक विधान केलेलं आहे. महिनाभरात फक्त 27 नोंदी निघाल्यात आणि कुठेतरी जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे बबनराव तायवाडेंना हा जी.आर खोटा आहे असं सांगायचंय का? बबनराव तायवाडे तर खोटं बोलतात एक, नाहीतर मनोज जरांगे तर खोटं बोलतात एक, नाहीतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात एक. आम्हाला जो 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन बहुमतानं पारित केलाय तो तर खोटा असेल एक. तुम्ही सगळेच खोटे बोलताय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांनी आम्हाला दिली पाहिजेत. बबनराव तायवाडे जर म्हणत असतील तर धक्का लागत नाही. ते खोटं बोलतायत का खरं बोलतायत ते सांगावं. मुख्यमंत्री महोदयांनी जरांगेंना जो जी.आर काढून त्यांचं समाधान केलंय, किंवा मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी जे सर्टिफिकेट पालकमंत्र्यांनी वाटली ती खरी अथवा खोटी ते सांगावं. नसेल तर मग खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय ते आम्हाला सांगावं. मग आम्ही त्याच्यानंतर आमचं उत्तर देऊ. प्रकाश सोळंके याच्या माध्यमांशी प्रतिक्रिया त्यांना म्हटलेलं आहे, तुम्हाला कोणीतरी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. परी घेऊन बीडला पाठवतोय आणि मालक जिथे पाठवतात तिथे तुम्ही जाताय. आमचे मालक आम्ही बघून घेऊ. तुमचे मालक कोण आहेत ते प्रकाश सोळंकीने एकदा सांगावं. तुम्ही ज्यावेळी जरांगेंना जाहीर पाठिंबा देत होता, जाहीर व्यासपीठावर जात होता, जाहीर बेकायदा मागणीला पाठिंबा देत होता, त्यावेळी तुम्ही काय ओबीसीच्या बांधवांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना विचारलं का? मला वाटतंय प्रकाश साळुंकेंचं जसं जसं वय होईल तशी त्याची बुद्धिभ्रष्ट होत चालली. याच्या पलीकडे लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याच्या लायकीचा हा माणूस नाही. मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की जे जर वय वाढत असेल आणि त्यांच्या बौद्धिक चाचण्या सुद्धा घेतल्या पाहिजेत, की आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन आपण कायद्याच्या सभागृहात जातो तिथं आपण संविधानाला पूरक बोललं पाहिजे, सगळ्यांच्या हक्क अधिकाराला पूरक बोललं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून. तिकडे पाहायला गेलं तर बबन तायवाडे असंही म्हटलेले आहेत, कुठेतरी समाजामध्ये वाद लावून माणसं संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे थांबवलं पाहिजे तुम्ही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. या म्हणावं पुढे थांबवायला. तुम्ही इथं ओबीसीची माणसं टार्गेट करून त्यांना मारहाण केली जात असताना, हातपाय मोडले जात असताना, घरं जाळले जात असताना या बबनराव तायवाडेला काय आत्ता शिंग फुटली का? ओबीसीचे मेळावे व्हायला लागले म्हणून, ओबीसीची रिॲक्शन पुढे आले म्हणून बबनराव तायवाडे आयत्या बेळातला नागोबा पुढे आला का? त्यामुळे बबनराव तायवाडेंनी जरा शुद्धीत बोलावं. गावगाड्यामध्ये ओबीसी मध्ये 450 जाती येतात, बलुता आलुता येतो, ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झालाय. आताच्या या मराठा समाजाच्या इन्क्लुजनमुळं त्यांच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्पर्धा करू शकत नाही म्हणून रिझर्वेशन आहे. तायवाड्यांच्या पण डोक्यावर परिणाम झालाय, वय झालंय थोडंसं, त्यांनी थोडंसं सबुरीनं घ्यावं. कसं बघता बबन तायवाडे यांच्या वक्तव्याकडे तुम्ही? बबन तायवाडे हा सुपारीबाज माणूस आहे. यांनी राज्य सरकारकडून, मुख्यमंत्र्याकडून सुपारी घेतली आहे आणि ओबीसींच्या मनात कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा. त्या तायवाडेला, बिंडोक तायवाडेला मला सांगायचंय की तू इतकेच वाटप झाले. अरे एका गावात 25-25 कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश आणि त्या ग्राम समितीला धमकावून कुणबी प्रमाणपत्र जर निघत असतील आणि बबन तायवाडे जर चुकीचे सांगत असेल तर हा खरं तर या बबन तायवाडेला ओबीसीनं बुटाडाने हाणलं पाहिजे आता. कारण बबन तायवाडे ओरिजिनल ओबीसी नाही, म्हणून ओबीसीची फसवणूक करण्याचं काम करतोय. बबन तायवाडे हा ऑलरेडी मराठाचा आहे, परंतु मागच्या दाराने ओबीसीत घुसखोरी करून आता पुन्हा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीत घेण्यासाठी त्याचा उतावीळ झालेला आहे. आणि म्हणून असे वारंवार चुकीचे वक्तव्य करायचे आणि चुकीचे वक्तव्य करून ओबीसींची दिशाभूल करण्याचं काम करायचं. परंतु माझी ओबीसी बांधव ज्याच्या त्या बबन तायवाडेच्या ओबीसी महासंघामध्ये जे ओरिजिनल ओबीसी असतील यांनी तात्काळ त्या बबन तायवाडेच्या कमरात लात घालून त्या ओबीसी महासंघाच्या बाहेर पडावं आणि बबन तायवाडेला आपण जाब विचारा. कारण की बबन तायवाडे हा डुप्लिकेट आहे, सुपारीबाज आहे आणि प्रत्येक वेळी तो सरकारची भूमिका आणि सरकार जे सांगल तेवढंच बोलण्याचं काम करतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.